नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांचे लग्नाचे विधी सुरू होतात। त्यानंतर मंगलाष्टका इथे आता आईने ऐकायच्या नसतात असं इथे सुप्रियाचं म्हणणं असतं। त्यामुळे इथे ईश्वरीची आई सुप्रिया एका रूममध्ये थांबलेली असते। जेव्हा इथे मंगलाष्टका सुरू असतात तेव्हा मामी बाहेर येते। वल्लरी म्हणत असते की चला आता मंगलाष्टका सुरू झाल्यात म्हणजे सुप्रिया इथे काही उभी नसेल, ती रूममध्ये बसली असेल। तेव्हा हीच संधी आहे, जाते आता लग्न मंडपामध्ये सगळ्यांना माझं तोंड दाखवते, नाहीतर लग्नामध्ये सहभागी झाले नाही म्हणून सगळ्यांनाच माझा राग येईल। तेव्हा इथे आता सुप्रिया तिथे नाही आहे याची खात्री करूनच वल्लरी लग्न मंडपामध्ये येऊन उभी राहिलेली असते। त्यानंतर प्रेक्षकांनो लग्न सोहळा सुरू असतो। आजी मनामध्ये खूपच जास्त नाराज असते, घाबरलेली असते आपल्या अर्णवसाठी। त्यानंतर इथे राकेश बघा, राकेश तर खूपच जास्त चिडलेला असतो। ज्या ईश्वरीसाठी त्या राकेशने इतके प्रयत्न केलेले असतात, इतका गोड बोललेला असतो, इतकं खोटं बोललेला असतो, अक्षरशः ईश्वरीच्या वडिलांनासुद्धा त्याने मारण्याचा प्रयत्न केलेला असतो, फक्त आणि फक्त ईश्वरीबरोबर लग्न करता यावं म्हणून। आणि इथे एका दिवसामध्ये म्हणजे मी तर म्हणेन एका तासामध्ये अर्णवने सगळी बाजी पलटलेली असते। ईश्वरीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालून इथे तिच्याबरोबर त्याने विधिवत लग्नसुद्धा केलेलं असतं। म्हणजे इथे राकेशचा प्लॅन जो काही असतो ईश्वरीला बदनाम करण्याचा, तो प्लॅन फ्लॉप करत तिला एक चांगलं आयुष्यसुद्धा अर्णवने तिच्याबरोबर लग्न करून दिलेलं असतं। त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरीचे बाबा तर समाधानी झालेले असतात। एका अशा मुलाबरोबर ईश्वरीचं लग्न झाले, तो तिला सुखात तर ठेवू शकतो, पण त्याचबरोबर राकेशपासून तिला प्रोटेक्ट करू शकतो आणि तिच्यावरती जीवापाड प्रेम करू शकतो। अशा मुलाबरोबर इथे आता ईश्वरीचं लग्न होत असतं। त्यामुळे इथे आता संजय काका निर्धास्त असतात, सुप्रियासुद्धा निर्धास्त असते। जे काही होतं नियतीच्या मनामध्ये जे काही असेल ते होत असतं आणि त्याच्यामध्ये सगळेजण आता आनंदाने सहभागी होतात। तेव्हा इथे सुप्रिया आता बाहेर येते, रूममधून बाहेर आलेली असते। तेव्हा वल्लरी घाबरते आणि वल्लरी पुन्हा आता हळू तिथून निघून जाते। तर इथे प्रेक्षकांनो आजीला पटकन आठवतं, ज्या वेळेला लग्नाचे विधी सुरू असतात आजीला आठवतं की या ज्या पत्रिका मला दाखवण्यात आल्या होत्या ह्या दोन पत्रिका जुळत नाही। उलट जर या मुलीबरोबर अर्णवचं लग्न झालं तर त्यांचा संसार सुखाचा होणार नाही, घरामध्ये वादविवाद तर होतीलच, पण अर्णवचं आयुष्य उद्ध्वस्त होईल असं सुद्धा गुरुजींनी सांगितलेलं असतं। आणि प्रेक्षकांनो ती पत्रिका असते लावण्याची, ती ईश्वरीची पत्रिका नसते। त्यामुळे हा सगळा गोंधळ करण्यात आलेला असतो। पण इथे आता आजी त्या गोष्टीला घाबरलेली असते की माझ्या चिंटूचं आयुष्य उद्ध्वस्त तर होणार नाही ना। त्यानंतर इथे सुप्रिया येते, संजय काकांच्या खांद्यावरती हात ठेवून आता आपल्या मुलीचं लग्न ती बघत असते। त्याचबरोबर इथे अर्णव ईश्वरी हे दोघेजण आता एकमेकांकडे बघत उभे असतात। गुरुजींनी सांगितलेलं असतं दोघांनी आता एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घालायचा आहे, पुष्पहार घालायचा आहे। आणि तेव्हा प्रेक्षकांनो दोघे एकमेकांकडे बघत असतात, एकमेकांबरोबर घालवलेले ते प्रत्येक क्षण त्यांना आठवत असतात, ज्याच्यामध्ये इथे अर्णव लहान मुलांसारखा ईश्वरीच्या खांद्यावरती आपलं डोकं ठेवून झोपलेला असतो, तिच्याबरोबर छान असा एक डान्स केलेला असतो। या सगळ्या गोष्टी आता ईश्वरी अर्णव दोघांनासुद्धा आठवत असतात। आणि इथे भांडणं असू दे, प्रेम असू दे किंवा मैत्री असू दे, ह्या सगळ्या गोष्टी आता ज्या काही त्यांच्या आयुष्यामध्ये घडत गेलेल्या असतात, सगळ्या गोष्टी आता दोघांनाही आठवत असतात। तेव्हा मामा म्हणतात, अरे अर्णव ईश्वरी एकमेकांकडे बघत काय उभ्यात, चला एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घाला। तेव्हा इथे अर्णव आता आपलं डोकं खाली करतो, ईश्वरी त्याच्या गळ्यामध्ये हार घालते। त्यानंतरला इथे अर्णवसुद्धा हार घेतो आणि ईश्वरीच्या गळ्यामध्ये घालतो। तेव्हा इथे फायनली आता लग्न होणारच आणि ते झालंच हे जेव्हा राकेशला कळतं, राकेशच्या मनामध्ये इतकी घालमेल सुरू झालेली असते की हे काय झालं, जर मी इतका मोठा गुन्हा केला नसता, जर मी ईश्वरीला त्या लॉजवरती घेऊन गेलो नसतो माझ्या स्वार्थासाठी, तर कदाचित हे लग्न झालं नसतं, मग मला काहीतरी करता आलं असतं। असा पश्चातापसुद्धा प्रेक्षकांनो राकेशला त्यावेळेला झाला असेल। पण शेवटीला इथे आता राकेशच्या पापाचा घडा भरलेला असतो, त्यामुळे नियतीने त्याला शिक्षा दिलेली असते आणि लग्न मात्र ईश्वरी बरोबरच झालेलं असतं।
त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णवने आता हार घातल्यानंतर सगळेजण त्यांच्यावरती अक्षता टाकतात. सगळेजण अक्षता टाकतात आणि छान त्यांचं स्वागत करतात. तर इथे आता जेव्हा एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घालतात आणि सगळेजण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करतात, तेव्हा जो काही इथे राकेशला राग आलेला असतो त्याला हे सगळं काही बघवतच नसतं प्रेक्षकांनो. आणि इथे आता आकाशचं काहीसं वेगळंच असतं. आपल्या भावाचं लग्न आहे म्हणून त्याला खूप जास्त आनंद झालेला असतो. आणि तेव्हा तो इथे आता नवरदेवावरती नवरीवरती अक्षता न टाकता तो इथे नमूवरती अक्षता टाकत असतो. तिच्या डोक्यामध्ये अक्षता टाकत असतो. तेव्हा इथे नमूसुद्धा त्याच्याकडे बघत असते, लाजत असते, हसत असते. कारण इथे आता नम्रताच्या मनामध्ये जे आहे तेच इथे आकाशच्यासुद्धा मनामध्ये आहे प्रेक्षकांनो. ते आपण आधीपासूनच बघितलं आहे. त्यामुळे इथे आता एक विधी पूर्ण झालेला असतो की एकमेकांनी हार घातलेले असतात. दोघे एकमेकांकडे बघतच असतात. अर्णवची जी इच्छा असते ती अशा रीतीने का होईना, थोडी म्हणजे चुकीच्या रीतीने का होईना, पण पूर्ण झालेली असते. म्हणजे इथे आता राकेशबरोबर लग्न झालं असतं तर पूर्णपणे आयुष्य तर उद्ध्वस्त झालंच असतं दोघांचंही. दोघांचं नाही प्रेक्षकांनो, खरं तर चौघांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. लावण्या, अर्णव, ईश्वरी आणि अंजली या चौघांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं जर ईश्वरीचं लग्न इथे राकेशबरोबर झालं असतं तर. त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्णवने लग्न करून इथे आता सगळ्या गोष्टी सुरळीत केलेल्या असतात. तेव्हा इथे विधी आलेला असतो आता भांगामध्ये कुंकू भरण्याचा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरीकडे बघतो आणि तिच्या भांगामध्ये कुंकू भरतो. पण इथे आता कुंकू तिच्या नाकावरती पडलेलं असतं. नाकावरती कुंकू पडल्यानंतर इथे आता नमू म्हणत असते, आकाश सर तुमच्याकडे रुमाल आहे का, जरा रुमाल देता. तेवढ्यातच इथे आकाश रुमाल देणार. अर्णवने आपला रुमाल बाहेर काढलेला असतो आणि अर्णव लगेच रुमाल दाखवतो आणि ईश्वरीला म्हणतो की मीच पुसून देतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, अर्णव स्वतःच्या हाताने ईश्वरीच्या नाकावरती पडलेलं कुंकू स्वतःच्या रुमालाने पुसत असतो. एकदम व्यवस्थित तिचं नाक क्लीन करतो. तिच्या कपाळावरती सुद्धा जे त्याने कुंकू लावलेलं असतं, जे काही आजूबाजूला कुंकवाचे कण गेलेले असतात, अगदी ते सुद्धा तो व्यवस्थित आपल्याच हाताने पुसून काढतो. तेव्हा इथे अंजली आणि मामा बघा, त्यांना किती प्रेक्षकांनो आनंद झाला आहे. त्यांचा हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून, त्यांच्या स्माईलवरून आपल्यापर्यंत पोचतो आहे की ते किती खुश आहेत इथे अर्णव आणि ईश्वरीला एकत्र बघून. म्हणजे इथे मामा, अंजली यांची तर आधीपासूनच इच्छा असते आकाशची की अर्णव आणि ईश्वरी हे दोघेजण एकत्र यावे. कारण अर्णवचं एका मुलीवरती इतकं भरभरून प्रेम आहे आणि ती मुलगी त्याला मिळत नाही आहे. म्हणून तो जो काही तिथे अस्वस्थ झालेला असतो, त्याचं हे अस्वस्थ होणं सगळ्यांनी आपल्या डोळ्यांनी बघितलेलं असतं. म्हणजे अर्णवची होणारी चिडचिड, त्याचं रागवणं, त्याचं कामावरती लक्ष न लागणं, कुणाशी काही न बोलणं, रूममध्ये स्वतःला कोंडून घेणं, या सगळ्या गोष्टी त्या सगळ्यांनी बघितलेल्या असतात. आणि म्हणूनच जर अर्णवचं सुख आणि आनंद कशात आहे तर तो ईश्वरीमध्ये आहे. आणि ते ईश्वरीला सुद्धा कळेल की अर्णवने जे काही केलं ते किती योग्य केलं, तिच्यासाठी किती चांगलं केलं, हे ईश्वरीला सुद्धा आता वेळ आल्यानंतर कळेलच. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी उठत असताना तिला उठता येत नाही, पटकन तिचा तोल जातो. कारण साडी वगैरे इतकं सगळं तिने घातलेलं असतं. तेव्हा अर्णव इथे ईश्वरीचा हात पकडतो. तेव्हा इथे अर्णवला आणि ईश्वरीला आठवतं, ते दोघेजण जेव्हा पावसामध्ये भिजलेले असतात तेव्हा ईश्वरीने त्याच्या चेहऱ्यावरती मारलेलं ते पाणी, त्याच्याबरोबर केलेला तो डान्स, या सगळ्या गोष्टी आता त्यांना आठवत असतात. तेव्हा इथे अर्णव ईश्वरीचा हात पकडतो आणि तिला उभं करतं. तेव्हा इथे अंजली, मामा, आकाश सगळेजण खुश असतात, सगळेजण हसत असतात. अक्षरशः इथे ईश्वरीचे बाबा, सुप्रिया, त्याचबरोबर नमूसुद्धा खुश असते. मात्र आजी घाबरलेली असते. आजीला अजूनही काही तो आनंद झालेला नाही आहे. लग्न मंडपामध्ये सामील झाले फक्त तिच्या चिंटूसाठी, पण तिला तरीसुद्धा वाटतं ईश्वरीबरोबर लग्न झाल्यानंतर माझ्या चिंटूवरती काही ना काहीतरी संकट येईल. पण प्रेक्षकांनो, तसं काही होणार नाही आहे. आणि हे लवकर याची प्रचिती आजीलासुद्धा येईलच की उलट ईश्वरीबरोबर लग्न करून अर्णव इथे सुखी झालेला आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अंजली सप्तपदीसाठी गाठ बांधत असते. तर इथे गठबंधन करत असताना लगेच नमू म्हणते की अंजलीताई, गाठ बांधत असताना उखाणा घ्यायचा असतो, माहिती आहे ना. तेव्हा इथे अंजली म्हणते, हो माहिती आहे ना, घेते ना उखाणा. आणि इथे अंजली म्हणत असते, सप्तपदीसाठी बांधते या दोघांची गाठ,
सप्तपदीसाठी बांधते या दोघांची गाठ राजेश नावांचं नाव घेते, त्यांच्याबरोबर संसारामध्ये सुख भरले अगदी काठोकाठ असा उखाणा इथे अंजलीने घेतलेला असतो. तेव्हा इथे अर्णव लगेचच मामाकडे बघतो. तेव्हा मामा त्याला आता शांत राहायला सांगतो, कारण आता सगळ्या गोष्टी या सुरळीत होणार असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता गाठ वगैरे बांधलेली असते आणि सप्तपदी होत असतात. तेव्हा इथे अर्णव पुढे उभा राहणार आणि मग इथे ईश्वरी मागे उभी राहणार आणि सप्तपदी सुरू होत असताना इथे आता मामा म्हणत असतात, अरे अर्णव, असं काय करतोयस? ईश्वरीचा हात हातामध्ये घे आणि मग इथे फेरे घे. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव आता आपला हात पुढे करतो. ईश्वरी आपला हात अर्णवच्या हातामध्ये देते आणि त्यानंतरला इथे फेरे होत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जसा जसा एक एक फेरा हा होत असतो तशी तशी एक सुपारी आता बाजूला होत असते आणि छान पद्धतीने इथे आता लग्न सोहळा पार पडलेला असतो. म्हणजे विधिवत लग्न हवं असतं ते सुद्धा झालेलं असतं. म्हणजे ना इथे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं काही बोलणं झालं आहे, ना आपण एवढेच महिने सोबत राहायचं, ना आपण तेवढेच महिने सोबत राहायचं, असं काहीही बोलणं झालेलं नसतं. इथे अर्णवने ईश्वरी बरोबर अगदी मनापासनं आणि विधिवत लग्न केलेलं असतं, ते सुद्धा तिच्या आईवडिलांच्या संमतीने आणि स्वतःच्या मर्जीच्या संमतीने त्याने इथे ईश्वरी बरोबर हे लग्न केलेलं असतं. म्हणूनच आता मी तुम्हाला इतक्या महिन्यानंतर सोडून जाईन, मी फक्त एवढेच महिने राहीन, असं कुठलंही बोलणं या दोघांमध्ये येणार नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, आता इथे 6 फेरे झालेले असतात, पण 7व्या फेरेला ईश्वरी पुढे जाणार असते आणि मग इथे ईश्वरी आपला हात पुढे करते आणि अर्णव आपला हात तिच्या हातामध्ये देतो आणि मग तो फेरासुद्धा प्रेक्षकांनो पूर्ण होतो. त्यामुळे इथे आता लग्न सोहळा व्यवस्थित पार पडलेला असतो, पण आजीच्या मनातली भीती तिच्या चेहऱ्यावरती अगदी साफ दिसत असते. गुरुजी म्हणालेले असतात, जर हे लग्न झालं तर अर्णवच्या जीवाला धोका आहे, त्याच्यावरती संकट येणार, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होणार, असं गुरुजींनी सांगितल्यामुळे इथे आजी घाबरलेली असते. आजीच्या मनातली भीती तिच्या चेहऱ्यावरती अगदी स्पष्टपणे दिसत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, सगळे फेरे पूर्ण झाल्यानंतर अर्णव इथे ईश्वरीला एक प्रॉमिस करतो. तो म्हणतो, मी तुला नेहमी आनंदात ठेवेन, नेहमी सुखात ठेवेन आणि महत्त्वाची गोष्ट, मी तुला प्रोटेक्ट करेन, असं इथे अर्णव ईश्वरीला म्हणतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीला आठवत असतं, तिचे बाबा तिला म्हणालेले असतात, अगं रक्ताच्या नात्यापेक्षा ही जी असतात ना मनाने जोडलेली नाती, ती खूपच जास्त छान असतात, महत्त्वाची असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जो काही बाबांचा विधी असतो लग्नामधला, तो विधी आता पूर्ण होत असतो. त्यामुळे इथे आता त्यांच्या हाताने पाणी इथे अन्नपूर्णावरती पडत असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी खूपच जास्त इमोशनल झालेली असते. ती म्हणत असते की बाबा, आपलं रक्ताचं नातं नसलं म्हणून काय झालं, पण त्याच्यापेक्षाही आपलं महत्त्वाचं नातं आहे आणि ते म्हणजे मनाचं आहे, हो की नाही बाबा? आणि हे नातं आपण आयुष्यभर जपू. तर या सगळ्या गोष्टी आता लग्न होत असताना मुलीला आठवतातच, आपल्या वडिलांना आठवतातच, कारण इतकी वर्ष चांगले वाईट जे काही आता घटना घडलेल्या असतात, सुख दुःख इथे सगळं एकत्र घालवलेलं असतं आणि त्याच्यानंतर अचानकपणे मुलीला आपलं राहतं घर सोडून, आपल्या आईवडिलांना सोडून, आपली ओळख सोडून दुसरीकडे जावं लागतं आणि त्याच्यापेक्षा दुसरं कुठलंही दुःख नाही प्रेक्षकांनो, असं वाटतं. त्या दिवशी जेवढा आनंद असतो त्या दिवशी दुःखही खूप असतं की आपलं आता घर सोडून आपल्याला आपल्या आईवडिलांना सोडून जावं लागणार असतं आणि एकीकडे आपल्या आयुष्याला एक नवीन सुरुवात होणार असते. तसंच काहीसं इथे ईश्वरीचं झालेलं असतं. म्हणजे इथे तिचे बाबा आई ज्यांनी तिला लहानाचं मोठं केलं, स्वतःची मुलगी नसताना देखील स्वतःच्या मुलीसारखं तिला प्रेम दिलं आणि तिला मोठं केलं, या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांनो ईश्वरीला आठवत असतात की कशा पद्धतीने तिच्या वडिलांनी तिचे लाड केले, तिला चांगले संस्कार दिले, तिला लहानाचं मोठं केलं, हे सगळं तिला आठवत असतं आणि ते तिच्या डोळ्यांमधून वाहत असतं. ते आपल्या बाबांकडे बघून रडत असते आणि इथे अर्णव ईश्वरीकडे बघत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मामा म्हणत असतात, बरं चला आता रडू नका कोणीही, आनंदाचा दिवस आहे ना, आनंदाने साजरा करूया. पण तरीसुद्धा प्रेक्षकांनो, इथे आता जेव्हा एक मुलगी आणि तिचे वडील यांचं जे काही नातं असतं ना, ते लग्नाच्या दिवशी अजूनच प्रकर्षाने सगळ्यांच्या समोर येतं की किती हळवं नातं आहे, ते किती इमोशनल आहे. मुलगी आणि वडील यांच्यातला बॉन्ड इतका इमोशनल असतो जो की लग्नाच्या दिवशी सगळ्यांना दिसतोच
आणि तेव्हा इथे सगळेजण कितीही प्रयत्न करत असले आनंदात राहण्याचा तरीसुद्धा ते रडतातच. तसेच इथे नेहमी हसणारे मामा रडत असतात, अंजली रडत असते, आकाश इमोशनल झालेला असतो. त्याचबरोबर ईश्वरीला रडताना बघून अर्णव ही खूप इमोशनल झालेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो आता मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचा असतो. तेव्हा अर्णव इथे आजीचा आशीर्वाद घ्यायला आलेला असतो. तेव्हा अर्णव म्हणत असतो, आजी तुला आता माझा निर्णय पटला नसेल, पण मी तुला प्रॉमिस करतो की मी घेतलेला निर्णय हा करेक्ट आहे आणि हे मी तुला प्रूफ करून दाखवेन. मी खरंच प्रूफ करेन की मी चुकीचा निर्णय घेतलेला नाही आहे. तुला आता मी चुकीचं वाटत असेल, पण मी घेतलेला निर्णय एकदम बरोबर आहे आणि मी प्रूफ करेन, असं अर्णव आजीला म्हणतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता आजी दोघांनाही आशीर्वाद देते. त्यानंतर इथे अर्णव आणि ईश्वरीच्या बाबांचा आशीर्वाद घ्यायला जातात. तेव्हा इथे अर्णव ईश्वरीच्या बाबांना एक प्रॉमिस करतो, मी तुमच्या मुलीला कधीच अंतर देणार नाही. तिला मी नेहमी सुखात ठेवेन आणि तिला मी काही होऊ देणार नाही. तिला नेहमी मी प्रोटेक्ट करेन, असं अर्णव ईश्वरीच्या बाबांना म्हणतो. तेव्हा तिच्या बाबांना खूप समाधान मिळतं, खूप आनंद होतो. त्यानंतर इथे ईश्वरीच्या बाबांचा आशीर्वाद घेतल्यानंतर सुप्रियाचा आशीर्वाद घ्यायला जातात. तेव्हा सुप्रियाचा आशीर्वाद घेतल्यानंतर इथे आता सुप्रिया म्हणत असते, तुम्हाला दोघांना मी एवढंच सांगेन की सुखाने नांदा, सुखाने संसार करा, एकमेकांना समजून घ्या, एवढंच, बाकी काही नको आहे. आणि तेव्हा इथे प्रेक्षकांनो बघा, इथे आता अर्णव बरोबर ईश्वरीचं लग्न झाल्यानंतर संजय काकांच्या चेहऱ्यावरती जे काही समाधान आलेलं असतं ते खूप काही सांगून जातं. म्हणजे आपल्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होता होता इथे अर्णवने वाचवलेलं असतं आणि त्यामुळे एका क्रूर माणसाच्या हातामध्ये माझी मुलगी जाण्यापेक्षा एका चांगल्या घरामध्ये, एका खानदानी घरामध्ये इथे ईश्वरीचं लग्न झालेलं असतं आणि तिच्यावरती जीवापाड प्रेम करणाऱ्या मुलाबरोबर लग्न झालेलं असतं, ज्याला तिच्या इज्जतीची पर्वा आहे, तिची खूप जास्त काळजी आहे आणि तो भरभरून प्रेमसुद्धा तिच्यावरती करतो. अशा मुलाबरोबरच इथे आता ईश्वरीचं लग्न झालेलं असतं. त्याचं समाधान इथे सुप्रिया आणि इथे काका दोघांनाही असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो फायनली आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं लग्न झालेलं असतं आणि लग्न झाल्यानंतर सगळ्यांनी आशीर्वादसुद्धा दिलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता ईश्वरी अर्णवचा गृहप्रवेश होत असतो. तेव्हा अंजली म्हणत असते, मी तुला एक रिक्वेस्ट करू शकते का ईश्वरी, तू उखाणा घेशील का? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो उखाणा घेते ना. आणि तेव्हा ती आता असा उखाणा घेते ज्याच्यामध्ये शेवटचं वाक्य असतं की अर्णव सरांचं नाव घेते बाबांखातर. म्हणजे इथे आता माहेर सोडत असताना होते थरथर, अर्णव सरांचं नाव घेते बाबांखातर, असं काहीसं तिने उखाणा घेतलेला असतो. त्यामुळे इथे अर्णव आता खूपच जास्त इमोशनल होतो. पण त्याला एका गोष्टीची खात्री असते की जे आता तू बोलतेस ना ईश्वरी, ते तुझे शब्द नंतर तुलाच आठवतील आणि मी बरोबर आहे की तू, हे तुला तेव्हाच कळेल. त्यानंतर इथे अर्णव आजीकडे येतो आणि अर्णव म्हणत असतो, आजी अगं तू तुझ्या सुनेला आशीर्वाद देणार नाहीस का? अंजली म्हणत असते, आजी सुनमुख पाहणार नाहीस? तेव्हा आजी म्हणत असते, अजिबात नाही, मी तिला सून म्हणून मानतच नाही, तर तिचं सूनमुख का बघू, असं आजी ईश्वरीला म्हणते. ती म्हणते की मला हे लग्न मान्यच नाही आहे, मी तिला माझी सून स्वीकारणार नाही आहे. तेव्हा इथे आता अंजलीला वाईट वाटतं, तसं ईश्वरीलासुद्धा खूपच जास्त वाईट वाटतं.